परळी तालुक्यात जलालपूर भागात एका तरुणाला टोळक्याकडून जबर मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात 10हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परळी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे। जलालपूर येथे काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान 2 गटांमध्ये वाद झाला होता। त्याचा राग मनात धरून शिवराज नारायण दिवटे या तरुणाचं 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं अपहरण केलं। त्यानंतर त्याला अज्ञात ठिकाणी नेत काठी, बेल्ट व अन्य वस्तूंनी अमानुषपणे मारहाण करण्यात आली। काल दिनांक 16 मई 2025 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास जलालपूर गाव आहे परळी तालुक्यातील, तिथे फिर्यादी शिवराज नारायण दिवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे मित्राचा एक कार्यक्रमास गेला होता। तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि ते एकमेकांमध्ये एक किरकोळ स्वरूपाचा भांडण झाला होता। त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती। त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता, लिंबोटी गावाकडे जात होता, रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला, तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले। त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती। त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेले आहे। ते फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही FIR दाखल केलेली आहे। त्यामध्ये सेक्शन्स अटेम्प्ट टू मर्डरचे, रायटचे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे। 10 आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि 10 अनोळखी सांगितलेले आहे। 10 आरोपीपैकी 7 आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या 7 पैकी 2 आरोपी अल्पवयीन आहे। 7 आरोपी जे अटक आहे त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे, मराठा, वंजारी, बौद्ध, गोसावी आणि माली। बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे। बीड पोलीसतर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेला आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय कारण नाही। तो पोलीस प्रशासनातर्फे माझी एकच विनंती आहे, त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये। हा जो प्रकरण आहे गंभीर आहे, त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची तजवीज आहे। धन्यवाद। या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला असून त्यात दिवटे हे मला मारू नका अशी याचना करताना दिसत आहेत, मात्र आरोपी त्यांना अमानुषपणे मारत असल्याचं दिसत आहे। या घटनेची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गंभीर दखल घेतली असून रात्रीतूनच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। शंकनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।